लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। जानेवारीचा हप्ता आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित बदनामी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेवर शनिवारी सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर राहतील। 2014च्या लोकसभा निवडणूक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा हात असल्याचा आरोप केला होता। त्याविरोधात संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात संघटनेच्या कथित बदनामी प्रकरणी तक्रार दाखल केली होती। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, रोहित पवारांना सोशल माध्यमांवर ट्रोल केले जाते। रोहित पवार यांनी दादांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले। घटनेचा सखोल तपास भाजपला का नको असा सवाल विकास लवांडे यांनी एक्स पोस्टद्वारे उपस्थित केला। तो युवा आमदार रोहित दादा पवार यांनी आदरणीय अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या अनुषंगाने तर्कनिष्ठ, मुद्देसूद आणि काही पुरावे देत प्रश्न उपस्थित केलेत। या प्रश्नांवर आणि सखोल चौकशीच्या मागणीमुळे भाजपमधील बरेच लोक प्रचंड अस्वस्थ का होत असतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आमदार रोहित पवार यांना ट्रोलिंग करण्यासाठी सोशल मीडियातील त्यांची पाळीव ट्रोल गँग कामाला का लागली असेल? सदर घटनेचा सखोल तपास भाजपला नको आहे का? अजितदादा पवारांचा राजकीय अडथळा बनले होते काय, असा सवाल देखील यांनी उपस्थित केलाय। #VSR कंपनी आणि #DGCA यांना भाजप पाठीशी का घालत आहे असा सवाल देखील विकास लवांडे यांनी उपस्थित केलाय। अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग आलाय। सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे MMRDAचे निर्देश आहेत। अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याचे काम खरं तर सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं नियोजन आहे। या निर्धारित वेळेत उर्वरित कामं व्हावीत या दृष्टीने MMRDAने कामाला वेग दिलाय। मात्र दुसरीकडे उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाचं महाराष्ट्र रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या हद्दीतील कामाला विलंब होतोय। त्यामुळे MMRDAची चिंता वाढली असून महारेलने आपल्या हद्दीतील कामं एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश MMRDAने दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।